विक्रमादित्यांसाठी आम्ही जे स्थळ पाहिलंय त्यांना एक मोठी बहीणही आहे. तेव्हा तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुम्ही तिचा विचार करावा अशी आमची इच्छा आहे. साईमा, तुम्ही फार घाई करता असं नाही वाटत तुम्हाला? अजिबात नाही. तुमच्या वतीनं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि त्यांची लग्नाला परवानगी आहे. तेव्हा तुमचा निर्णय काय घ्यायचा ते तुम्ही ठरवा. साईमा, पण यांचं तर लग्न झालेलं आहे ना छोट्या राणी बरोबर, तरी पण दुसरं लग्न करणार? पाहिलं रणवीराचे, म्हणून ही मुलगी आम्हाला इथे नकोय. कुणासमोर काय बोलावं काही कळत नाहीये तिला. खंडू, खंडू घेऊन जाईल आत्ताच्या आत्ता. आम्हाला जे बोलायचं होतं ना ते बोललो आम्ही रणवीरराजे. आता तुम्हाला आई महत्वाची का तुम्ही घेतलेले निर्णय महत्वाचे हे तुमचं तुम्ही ठरवा. आपल्याला जर मूल होत नसेल तर त्यात दोष कुणाचा आहे याची आपल्याला चांगली जाणीव आहे. बस. तुमच्या अशा बेताल वागण्याने साईमांचा प्रस्ताव स्वीकारण्यास आम्हाला भाग पाडू नका. दुसरं लग्न केल्यामुळे जर राजेश शिर्केंच्या घराण्याला तुम्ही वारस देऊ शकाल असा विश्वास तुम्हाला वाटत असेल तर खुशाल करा दुसरं लग्न. आमची त्याला काही हरकत नाही. श्रावणी पण ना, काही महत्वाचं काम असलं की कुठे कडमडते देव जाणे. हे फोनही काही कामाचे नाहीये. अरे तुम्ही सकाळी सकाळी इकडे, काही महत्वाचं काम? हां, ॲक्च्युली DV सरांची औषधं त्यांना द्यायची होती म्हणून आलो होतो. अच्छा अच्छा, मला वाटलं की नाही काही नाही. तुम्हाला खरं सांगू, आज तुम्ही खूप एकदम हिरो दिसताय. हां, अहो खरंच. काय? बरं, कसे आहात तुम्ही? घरची मंडळी कशी आहेत? आम्ही बरे आहोत. घरचे सगळे ठीक आहे. श्रावणी बाहेर गेलीये. आता आलाच आहात तर तिला भेटूनच जा. बसा ना. काय तिला घरात बसून वेळ फुकट घालवायला आवडत नाही ना. शाही पकवान शिकते म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको. त्यानंतर ती योगा क्लासला पण जाणार आहे. फिगर मेंटेन ठेवायला हवी ना. खूप कष्ट घेते हो. सकाळी चालायला जाते, खाण्यापिण्यात पथ्य पाणी. काय की आजकाल एवढं मेंटेन तर केलंच पाहिजे ना. अरे तुम्ही असे बाहेर का थांबलायत? या ना आत या प्लीज. हो. नाही अहो ते या ना. येतो आत. तू त्यांना बाहेर का उभं केलंस? काय मूर्ख माणूस आहे. माझं ना नशीबच खोटं म्हणून यांच्याशी गाठ पडली. इथे भेटलात ते भेटलात, वर भेटू नका. सगळ्या मेहनतीवर पाणी पाडलं. हाय साक्षी. ए हाय. देऊ देऊ लवकर बाहेर ये. देऊ. काय ग? हाय. काय नाही, ही औषधं DV सरांसाठी आणली होती. ती त्यांना. तुम्ही इथे का थांबलायत? या ना बाबा आतमध्ये. ओ या. हॅलो. काय? अय्या देऊ, अगं काय ग? आपण त्याला चहा कॉफी काही विचारलंच नाही. तो बिचारा उपाशी झाला असणार. उपाशी का? अगं चहा पिण्यासाठी वेळ तरी असेल का त्याच्याकडे? उठला असणार आणि थेट तुझ्या दर्शनासाठी आला असणार बिचारा. बट डोंट वरी, मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. आता तू काय करणार आहेस? मी काय करणार? आता जे करायचंय ते तुलाच करायला लागणार. साक्षी,
तू ना जरा जास्तच फाजील होत चाललीस हा. थांब आता तुझं नाव जाऊन आईलाच सांगते. एक मिनिट. बरं ठीक आहे, मी आता काही बोलत नाही. पण त्याच्यासाठी चहा तरी आणू ना. तू जा ना तिथे त्या रूम मध्ये दादूंच्या, म्हणजे तो सुकून जाईल का तुझी वाट बघत बघत म्हणून. हो, डॉक्युमेंट पाठवून द्या. नक्की नक्की. हो, आम्ही पोचतोच आहोत. ठीक. काय झालं बनवते? सांगणार की नाही आम्हाला? मी तुमच्याशी नाही बोलणार, मी तुमच्याशी कट्टी आहे. काय झालं बनवताय? साईबा मला नेहमी ओरडतात. मग तिथे येऊन तुम्ही असं का बोललात? मी काय चुकीचं बोलले? जाऊ दे, तुम्ही करा दुसरं लग्न. आमच्या छोट्या राणीला कोणतरी भेटेल, तो तुमच्यापेक्षा खूप 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 चांगला असेल. त्यावेळी मी नाही राहणार इकडे, मी सुद्धा छोट्या राणी बरोबर जाणार. कळलं का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही बनवताय? मी आता काहीच बोलणार नाही. आपली कट्टी आहे ना. ठीक आहे, तुम्ही बोलू नका आमच्याशी. पण एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला आणि तुमच्या छोट्या राणी साहेबांना इकडून जायला लागेल अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. काकू, श्रावणीची वाट बघतेस? तुला काय करायचंय? मी कुणाची वाट बघेन? नाही, अस्वस्थ वाटतेस ना म्हणून विचार. हा, तुझा त्रास वाचावा ना म्हणून एक सांगते. काय ना, प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन जन्माला आलेलं असतं. वाट बघण्याने फक्त घड्याळातले काटे बदलतात, नशीब नाही बदलत. हा, हे बघ, देऊने स्पेशली गोदा काकूकडून लाडू मागवले विक्रमादित्यसाठी. तू नको वाईट वाटून घेऊस. आखिर हर एक के तकदीर की बात है. श्राऊ, DV सरांची तब्येत बघितली आता आम्ही. त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा दिसते काका. तुम्ही योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडे त्यांना न्यायचा निर्णय घेतलात ना, म्हणूनच बाबांच्या तब्येतीत ही सुधारणा जाणवते. काका हो, काय बोलताय तुम्ही? आम्हाला जे शक्य झालं तेच आम्ही केलं. चला निघतो आता आम्ही. एक मिनिट. देव, तू म्हणत असेल तर काकाला इथून पटवू का? नाही, नको. अगं मी सिरियसली सांगते, सांग ना, कटवू का? नको सांगितलं ना काका. साक्षी, जरा शांत राहशील का? विक्रमादित्य, हे पैसे डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचे आणि बाबांच्या औषधासाठीचे. काका प्लीज, तुम्हालाही घ्यावे लागतील.
काका प्लीज, तुम्ही काय करताय? हे बघा, तुम्ही वेळेला आमच्या उपयोगी पडलात हेच खूप आहे. प्लीज नाही म्हणू नका. काका प्लीज. अहो, तुम्हाला काही कळतं का? ओ, कुणाला पैसे देताय तुम्ही? ते विक्रमादित्य राजे शिर्के आहेत. ते एवढे श्रीमंत आहेत की काही 1000 रुपये खर्च केल्याने त्यांचं जसं नुकसान होणार नाही, तसंच तुम्ही दिलेल्या पैशाने त्यांच्या श्रीमंतीत भरही पडणार नाही. अभिलाषा प्लीज जरा गप्प बस. विक्रमादित्य, मी मुलगा म्हणून माझं कर्तव्य करतोय आणि ही फक्त तुम्ही केलेल्या खर्चाची परतफेड आहे. तुमचे उपकार आमच्यावर कायमच राहणार आहेत. तेव्हा प्लीज नाही म्हणू नका. काका, तुम्ही जसं मुलगा म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडलं, तसंच एक विद्यार्थी म्हणून सरांच्या प्रती आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. ठेवून द्या ते. येतो आम्ही. येतो अभिलाषा काकू. येतो साक्षी. देऊ, बाहेरपर्यंत सोडायला जा ना. खरंच खूप बदललेत ना विक्रमादित्य. लईच परेशान आहात जणू. ओ रणवीर, तुमच्याशी बोलतोय आम्ही. हा, तुम्हीच असं तोंड पाडून बसला तर कसं चालेल हो? काहीतरी बोला की. काय बोलणार? आमचेच दात आणि आमचेच ओठ. म्हणजे घरचा मामला आहे तर. हो, विक्रमादित्य, त्यांचे सध्याचे पराक्रम तुम्हाला माहितीच असतील. पेपरमध्ये वाचले असतील, टीव्हीवर पाहिले सुद्धा असतील. ते असे वागायला लागल्यावर आमच्या कंपनीचं किती नुकसान झालंय ती कल्पना आहे का तुम्हाला? अशा वागण्यानं म्हणजे चांगल्या वागण्यानं असंच ना? रणवीर, तुमचं राजकारणातलं करिअर कसं आहे सांगू? पाणी हवं पाणी हवं म्हणून हिर खोदायची वर्षभर, आणि आत्ता पाणी लागणार तेव्हा पाठ फिरवायची काय? तुमचं बोलणं लक्षात येतंय आमच्या, पण विक्रमादित्य असे वागत असताना, आमच्या कंपनीचं नुकसान होत असताना राजकारणात कसं लक्ष घालणार? आत्ता तुम्ही तर राजकारणात लई तरबेज आहात असं समजत होतो आम्ही. तुम्हीच असं बोलावं म्हणजे? अहो, धंदा म्हणला की कधी वर कधी खाली होतच राहणार, पण राजकारणात खुर्ची मिळवायची तर 1-2 वर्ष नाही, 5 वर्ष वाट बघावी लागते. तुमचं बोलणं पटतंय आम्हाला, पण त्याच्यानंतर साधी गोष्ट आहे रणवीर. पैसा असला ना तर खुर्ची मिळतेच असं नाही.
पण एकदा का खुर्ची मिळाली की पैसा काय हो, आपसूक तुमच्याकडे चालत येतो बघा. आम्ही ओळखलं होतं तुमच्याशी फोनवर लास्ट टायमाला बोलणं झालं तेव्हाच आम्ही ओळखलं होतं की तुमचं काहीतरी कुठंतरी गणित बिनसलाय. पण आम्ही प्रचार सभेत होतो म्हणून जास्त काही बोलता आलं नाही आम्हाला. मला वाटतं मंगलाताई, तुम्ही विक्रमादित्यांशी बोलावं. आम्ही काही बोलण्यापरीस तुम्ही त्यांच्या वागण्याकडे जरा वेगळ्या नजरेनं बघा. त्यांचं वागणं बघून आम्हाला तर ते पक्के पॉलिटिशियन वाटायला लागले. तुमच्या इमेजला त्यांच्या वागण्याचा फायदाच होणार आहे रणवीर. आलं का ध्यानात? विक्रमादित्यांच्या अशा वागण्यामुळं समधी जनता आता तुमच्या बाजून हाय. तवा विचार करण्यात वेळ घालवू नका. चला कामाला लागा. येतो आम्ही. रणवीर, एक सांगायचं राहिलं. बोला. विलेक्शन तोंडावर आलंय, लई मंदी हाय. आणि पुन्हा समधे मोठे मोठे बिझनेसवाले उकाड्याचं निमित्त साधून गेले आउट ऑफ इंडिया. तवा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पुढच्या प्रचार सभेला निघण्याआधी पक्षनिधी जमा झालेला असेल. येऊ आम्ही. काय झालं? नाही म्हणजे बोल ना. मला भेटायला आला होतात ना, काहीच बोलला नाही. हा नाही म्हणजे साक्षी पण होती, काकाही होते, त्यामुळे नीट बोलता नाही आला. आणि राहिलं. तू का नाही बोललीस? राहून गेला. देवयानी आयुष्यामध्ये काही गोष्टी या वेळच्या वेळी झाल्या ना तर त्याला काहीतरी अर्थ असतो, नाहीतर मग सगळंच राहून जातं. खरंय. हा नाही, काय नाही. येऊ आम्ही. बाय. बाय. बाय.